पेण शहरातील सुमारे 80,000 नागरिकांना अशुद्ध आणि प्रदूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आज पेण नगरपालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले। पेण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला। नागरिकांच्या संतापाचा पारा इतका वाढला होता की आंदोलकांनी थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे तोरण बांधले। धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात पेणकरांच्या पिण्याच्या पाण्यात चक्क ई कोलाईसारखे अत्यंत घातक जीवाणू आढळले आहेत। यामुळे संपूर्ण पेण शहरात आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालाय। आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये 23.5 MLD पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणं आणि अशुद्ध पाणी पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही पेण तालुका काँग्रेसच्या वतीनं पेणकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन केलं होतं, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि त्यांच्या दालनामध्ये त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या अनुषंगानं पेणकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही ठाम मागणी आम्ही त्यामध्ये लावून धरली होती आणि त्यांनीसुद्धा प्रस्तावित जी योजना आहे ती योजना शासन स्तरावर आहे आणि तिची लवकरात लवकर कशी मंजुरी घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा सांगितलं की ते प्रस्ताव कुठपर्यंत पोचलेले आहेत, त्याचा फॉलोअप आपण कुठपर्यंत घेतलेला आहे त्याचीसुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी, जेणेकरून आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा तमाम पेणकरांच्या वतीनं एक तीव्र आंदोलन करून ती योजना लवकरात लवकर कशी मंजूर करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। हे आंदोलन करत असतानासुद्धा आम्ही विविध सामाजिक संघटना किंवा अनेक इतर जे राजकीय लोकांनासुद्धा कळवलं होतं, परंतु काही लोकांनी या आंदोलनात का आले नाहीत याची कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही आहे। परंतु आम्ही करत असलेलं हे आंदोलन जनतेचं आंदोलन आहे। जोपर्यंत पेणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। शहरात 15 दिवस पाणी येत नाही लोकांना, ही किती दुर्दैवी बाब आहे। बरं, जे पाणी येतंय ते तरी पिण्यायोग्य आहे का? त्यामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो। ज्याचे जे रिपोर्ट आलेले आहेत आपल्याकडे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये ई कॉईल म्हणजे संडासमध्ये माणसाच्या आणि जनावरांच्या संडासमध्ये जो जीवाणू आढळतो त्याचं प्रमाण 16 ऐवजी 0 पाहिजे। एक जरी आढळला तरी सुद्धा ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि असं अशुद्ध पाणी पिण्यामुळे जे किडनीचे आजार आहेत, अतिसार आहे, उलटी आहे, गरोदर महिलांना होणारे आजार आहेत, अशा पद्धतीचे आजार वाढत आहेत। कारण हे पाणी आपण वर्षभर पितो। सध्या पेण नगर परिषदेची जी लोकसंख्या आहे 80,000, त्यांना 22 MLD शुद्ध पाण्याची गरज आहे। पण सध्या जे प्लांट आहेत आपल्याकडे शुद्धीकरणाचे ते 11.5 MLD पाणी शुद्ध करतात आणि 10.5 MLD अशुद्ध पाणी हे वर्षभर आपल्याला मिळते। म्हणजे एकूणच काय तर आपण वर्षभर अशुद्ध पाणी पितोय। त्याची चर्चा फक्त पावसाळ्यात होते कारण त्याचा रंग डोळ्यांनी दिसतो, पण वर्षभर आपण अशुद्ध पाणी पितोय। नगर परिषदेने जी आश्वासनं दिली, इथल्या नेत्यांनी जी आश्वासनं निवडणुकीदरम्यान दिली, 149 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, त्याचं माहिती अधिकारात माहिती घेतली तर त्या योजनेचा फक्त प्रस्ताव केलाय। 17 एप्रिल 2026चं पत्र आहे, बाकी सर्व कार्यवाही निरंक आहे। मग ह्या योजना मंजूर करण्यासाठीचा पाठपुरावा कोणी का करत नाहीये? तर आता हे आंदोलन जे आहे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असलं तरी हे जनतेच्या मनातलं आंदोलन आहे। एक प्रश्न आहे माझा, पेणकरांना फसवलं जातंय का? नक्कीच फसवलं जाते। त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की हे अशा पद्धतीचं जनजागृतीचं पत्र नगर परिषदेच्या नगरसेवक असतील, आरोग्य विभाग असेल, त्यांनी घरोघरी जाऊन दिलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशुद्ध पाणी येत आहे म्हणून हे निवडून आलेले नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांनी घरी घरी जाऊन लोकांना हे सांगितलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे। आम्ही अशी मागणी सुद्धा केलेली आणि येत्या वर्षभरामध्ये शुद्धीकरणाचे प्लांट आणि पाणी पुरवठा योजना येटवण्यापासून पेण शहरासाठीची मंजूर करून ती पूर्ण झाली पाहिजे। जोपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत पेण नगर परिषदेच्या कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या किंवा अन्य कुणीही
कुठल्याही विकास कामाचा गाजावाजा केला नाही पाहिजे. हे रील स्टार नगरसेवक नगराध्यक्ष यांना आमचा इशारा आहे. नाहीपेक्षा त्यांनी जबाबदारी समजून अजून किती वर्ष तुम्हाला पेण शहराच्या समस्या समजण्यासाठी निवडून द्यायचं? तिसरी टर्म आहे, तीन टर्म मध्ये तुम्हाला समस्या कळल्या नसतील तर घरी बसा राजीनामा देऊन. लोकांना मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही प्राथमिकता काय आहे तुमची? रस्ते प्राथमिकता आहे का? सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, चांगले सुस्थितीत असलेले डांबराचे रस्ते खोदून कॉन्क्रिटीकरण केलं. नगर परिषदेकडे निधी नाहीये असं नाहीये. कामाची प्राथमिकता तुम्ही ठरवत नाही आहात. 5 कोटीचं स्मशान बांधताय, रुग्णालयावर 1 रुपया खर्च नाही, पाणी पुरवठा योजनेवर 1 रुपया खर्च नाही. म्हणजे लोकांना मारण्यासाठीच्या योजना आहेत तुमच्याकडे, जगण्यासाठीच्या नाहीयेत. तर हा इशारा आहे फक्त, आणि ही सुरुवात आहे. जनता जर प्रश्न विचारायला लागली तर मात्र यांना उत्तर देताना सर्वची पळ होणार आहे. ही फक्त सुरुवात आहे आज, एवढंच आम्ही या निमित्ताने सांगतो. आता जे काय पिण्याच्या पाण्यासंदर्भात जे आंदोलन झालं, आंदोलकांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत किंवा शहरात सध्या अशुद्ध पाणी पुरवठा होतोय याबाबत आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या त्याबाबत नगरपालिका प्रशासनाचं म्हणणं असं आहे की ह्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या 6 तारखेला जो प्रचंड अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरावरील गाळ किंवा जे काय माती आहे हे प्रचंड प्रमाणात नदी स्रोतात आले आणि आपण जॅकवेलद्वारे नदीचं पाणी हे 2 फिल्ट्रेशनद्वारे आपण पाणी शुद्ध करतो. अचानक एवढ्या प्रमाणात गाळ किंवा पाणी आल्याने, गाळयुक्त पाणी आल्याने आपल्या यंत्रणेवर, फिल्ट्रेशन यंत्रणेवर त्राण पडला. त्यामुळं मागील काही दिवसात पाणी हे गढूळ येत होतं, परंतु ते गढूळ पाणीसुद्धा आपण पूर्ण अशुद्ध नव्हतं तर त्याच्यावर ट्रीट करून ॲलम आणि क्लोरीनची मात्रा देऊन ते आपण पुरवत होतो, परंतु त्याचा रंग गढूळ होता. या दृष्टीने शहराला पाणी पुरवठा शुद्ध करण्याच्या दृष्टीने आपण तातडीने काही उपाययोजना केलेल्या आहेत. तज्ज्ञांची कमिटी नेमलेली आहेत, त्यांचा आपण सल्ला घेत आहोत. दोन्ही फिल्ट्रेशन प्लॅन्ट पूर्णपणे ॲक्टिव्ह केलेले आहेत. त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठीही आपण पूर्णतः प्रयत्न करत आहोत. दुसरं महत्त्वाचं योजना म्हणजे की आपली जी पेण शहर पाणी पुरवठा, वाढी पाणी पुरवठा योजना ही शासनाच्या अंतिम मंजुरीस्तव आहे आणि शहराचा 2045ला होणारा पाणी पुरवठा गृहीत धरून आपण ती योजना केलेली आहे. ती योजना मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये नदी हा स्रोत नसून हेटवणे डॅम आणि आंबेघर डॅममधून आपण पाणी उचलणार आहोत आणि त्याद्वारे पेण शहराला पाणी पुरवठा करणार आहोत. त्याच पद्धतीने एक तातडीची उपाययोजना म्हणून पेण नगरपालिकेतर्फे स्वतःच्या निधीतून एक 11 कोटीचा खर्च करून तातडीने आंबेगाव धरणातून पाणी आणून ते आपल्या शहराला फिल्ट्रेशनद्वारे पुरवठा करणार आहेत. त्यामुळे एवढंच सांगू इच्छितो की पेण नगरपालिका प्रशासन हे पूर्णतः शहराला किंवा शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत.